नमस्कार, मी जीत रत्न पटेत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र विधानसभेचे 4 आठवड्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं। या अधिवेशनानं जनतेला काय दिलं हा मोठा संशोधनाचा विषय आहे। एरवी सामान्य माणूस छोट्या मोठ्या गोष्टींवर चर्चा करताना आपल्याला दिसतो, रिॲक्ट होताना दिसतो, मात्र या अधिवेशनाविषयी किंवा या अधिवेशनानं काय दिलं याविषयी काहीच चर्चा होताना किंवा रिॲक्ट होताना लोक दिसत नाहीत। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला। राज्यासमोर वित्तीय मोठी तूट आहे। जवळपास 8 लाख कोटींचे कर्ज हे महाराष्ट्र शासनावर आहे आणि ज्याचा भार हा जनतेवर येतोय। अशा परिस्थितीत सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि ज्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा भार पडतोय। हा खर्च भरून काढण्यासाठी सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींच्या खात्यांचा जो पैसा होता, जो संविधानिक पैसा होता, तो सरकारनं दुसरीकडे वळवलाय आणि तो निधी जवळपास 12,000 कोटी रुपयांचा आहे। बेरोजगारी, महिला सुरक्षा, SC ST विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, नागपूर दंगल, धार्मिक तेढ, राज्यात प्रचंड वाढलेली गुन्हेगारी यासारखे अनेक प्रश्न राज्यासमोर आवासून उभे आहेत। भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरमसाठ असं यश मिळालं, बहुमत मिळालं। खरं म्हणजे EVM बाबाची कृपा त्यामध्ये मोठी आहे। तो भाग जर आता आपण तात्पुरता बाजूला ठेवूया। या राक्षसी बहुमताच्या जोरावर सरकार काहीतरी लोकांसाठी, लोकांच्या उपयोगाची कामं करतील अशी अपेक्षा भाबड्या जनतेला होती, मात्र ती अपेक्षा भंग होताना दिसत आहे। राज्याची अवस्था गुन्हेगारांची राजधानी अशी झाली। विधानसभा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा महान राजा होता अशा पद्धतीनं स्टेटमेंट केलं आणि ज्याचे पडसाद ताबडतोब आपल्याला विधिमंडळात पडताना दिसून आले। 2-4 दिवस राडा झाला आणि अबू आझमीला अधिवेशनापुरता सभागृहानं निलंबित केलं। त्यानंतर सुरू झाला तो दुसरा अंक। महायुतीतील 2 पक्ष म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना, कट्टर हिंदुत्ववादी आम्हीच हे सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये दोन्ही बाजूने जोरदार भाषणं झाली आणि चढाओढी आपल्याला दिसून आली। राज्याबाहेरील लोकांना महाराष्ट्रात आणलं गेलं, त्यांनी चिथवणीखोर भाषणं दिली। देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि तेथून त्यांनी औरंगजेबचे मी महिमा मंडन या राज्यामध्ये होऊ देणार नाही असं बोलून हा विषय तेवत ठेवला। दुसरीकडे छोटे राणे माध्यमांमध्ये बरळत होते आणि एक प्रकारे एका समूहाला जाहीरपणे ते उचकवत होते, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हाही कार्यक्रम घेत होते। त्यांच्या मंचावरून सुद्धा याच पद्धतीनं भाषा बोलली गेली, याच पद्धतीनं आव्हान केलं गेलं। तर महायुतीतील तिसरा घटक असणारे अजित पवार हे सुद्धा अधूनमधून हे चिथावणीखोरांच्या विरोधात हाग्यादम भरताना आपल्याला दिसत होते। इकडे विरोधी पक्ष जो आहे तो पूर्णपणे मेलेल्या अवस्थेत आपल्याला दिसत होता। म्हणजे काँग्रेस असेल, उभाठा गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे मात्र भाजपने आखलेल्या खेळावर, भाजपच्या मंचावर खेळताना आपल्याला दिसून आले। अधिवेशनाच्या 2 दिवस आधी संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो बाहेर आले आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे अधिवेशनात चर्चेले जाणारे जनसामान्यांचे प्रश्न याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाला आणि मीडियाला एक नवीन विषय यामुळे मिळाला। राजापूरचा शिमग्याचा विषय, हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबची कबर पाडायचा उचललेला विडा आणि त्याला राजकीय मिळणारं पाठबळ, त्यात नागपूर दंगल आणि त्याचा परिणाम नागपूर दंगलीत आपल्याला दिसून आले। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये दंगल पेटली। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, लाखो कोटींचं नुकसान झालं। ज्यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे ही दंगल पेटली असं बोललं जातं ते मात्र यामध्ये नामनिराळे राहिलेले आपल्याला दिसतं। विधानसभेच्या पटलावर प्रशांत कोरटकरचाही विषय आला आणि तोही सरकारनं फार चर्चेला न जाता त्या विषयाला डायव्हर्ट केलं। कुणाल कामराच्या निमित्तानं सरकारला विषय डायव्हर्ट करायला पुन्हा एक मुद्दा मिळाला, त्यावरून राडा झाला आणि याआधी सुद्धा अशा प्रकारचे लेखन झाले होते, या प्रकारची चर्चा झाली होती, परंतु मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करायला एक नवीन मार्ग सरकारला मिळाल्यामुळे सरकारने तोच विषय तेवत ठेवला आणि जनतेचं दुर्लक्ष केलं। सध्या वाघ्या कुत्र्याचा विषय सुद्धा चर्चेला जातोय, पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न राहतो, तो म्हणजे जनतेच्या मूलभूत प्रश्नांचं काय। हा संशोधनाचा विषय आता झालेला आहे, कारण तो जनतेला सतत व्यस्त ठेवून त्यांना सतत चघळायला विषय दिला की आपण मोकळे, हीच आत्ताच्या राजकारणाची स्टाईल राहिलेली आहे। राज्यातील आर्थिक तुटींमुळे अनेक योजनांना कात्री लागणार आहे आणि त्याचा भूर्दंड हा जनतेवर पडणार आहे। एकीकडे महागाई वाढलेली आहे आणि त्यामुळे जनतेला दैनंदिन गोष्टींसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो। काँग्रेस, उभाठा, राष्ट्रवादी काँग्रेस यातील अनेकांचे हात दगडाखाली आहेत, त्यामुळे भाजपला ते त्या पद्धतीने आक्रमकपणे तोंड देऊ शकत नाहीत। अनेकांच्या मानगुटीवर ईडी, कारखान्यातील घोटाळे, भ्रष्टाचाराच्या केसेस या आहेत, त्यामुळे सगळेच जण मुख गिळून गप्प आहेत। त्यामुळे ही लोक भाजप विरोधात लढणार तरी कसे हा प्रश्न या निमित्तानं पडतो।
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडी सरकारच्या धोरणांविरोधात लढताना आपल्याला दिसते. हीच ते काय आशादायक चित्र या निमित्तानं दिसतंय. दुसरीकडे औरंगजेबवर फोकस न देता तुमच्या जेबवर लक्ष द्या. हे सत्ताधारी तुमचं पाकिट मारत आहे. त्यामुळे मूळ प्रश्नांपासून जनतेला भरकटवणं हा सध्याच्या सरकारचा एकमेव अजेंडा आपल्याला दिसतो. त्यामुळे सावधान, आपल्या भाकरीचा आणि नोकरीचा विषय महत्वाचा आहे. हे जनतेनं आता लक्षात घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. पॉलिटिकल पंचनामाच्या या पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोवर बघत राहा प्रबुद्ध भारत.